थंडी चालू झाली की सकाळचा नाश्ता कसा असावा तर असा पोटभरीचा. कारण थंडीमध्ये सकाळी सकाळी कडून भूक लागते आणि अशी थालपीठाची भाजणी हाताशी असेल तर थंडीच्या दिवसात मस्त तूप किंवा लोणी लावून केलेले थालपीठ मस्त मजा येते बरं का. म्हणूनच आज आपण 3 महिने टिकणारी खमंग थालपीठाची भाजणी करतोय, ज्यापासून तयार होणारं थालीपीठ अजिबात चिवट होत नाही, मस्त खुसखुशीत होतं. आणि ही भाजणी हाताशी असेल तर रात्रीचं जेवण किंवा नाश्ता कधीही करू शकता. उत्तम भाजणीसाठी लहान सहान टिप्स सांगितल्यात. रेसिपी सोपी आहे, चला करूया थालीपीठाची भाजणी. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय खमंग अशी थालीपीठाची भाजणी आणि त्यापासून खुसखुशीत थालीपीठं. आणि हो, आज आपण थालीपीठाची भाजणी तर करणारच आहोत, पण आजपासून आपण होममेड फूड बिझनेस सिरीजला सुरुवात करतोय. खरं तर 3 वर्षांपूर्वी आपण आधीच अशी सिरीज केलेली आहे. 50 त्याचे एपिसोड झाले आणि त्याचे व्हिडिओज बघून 300पेक्षा जास्त महिलांनी घरातून त्यांचा फूड बिझनेस सुरू केला. काही जणांनी तर पहिल्यांदाच काहीतरी स्वतःची कमाई केली होती. आता बऱ्याच रिक्वेस्ट आल्यात, बरेच ईमेल्स येत आहेत, DMs येत आहेत की पुन्हा ती सिरीज चालू करा. म्हणून आपण पुन्हा ही सिरीज चालू करतोय. पहिला एपिसोड आहे खमंग अशी थालीपीठाची भाजणी, ज्यामध्ये आपण वजनी प्रमाण पण बघतोय, वाटीचं प्रमाण पण बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला ऑर्डर घ्यायची नाही आहे, पण घरगुती स्वरूपात स्वतःसाठी करायचं असेल तर त्यांनी वाटीचं प्रमाण वापरावं. आणि ज्यांना फूड बिझनेस करायचा आहे, ऑर्डर घेण्यासाठी भाजणी करायची, त्यांनी वजनी प्रमाण वापरावं. आणि प्रमाण अगदी उत्तम आहे. त्याचसोबत टिप्ससुद्धा सांगणार आहे. त्यामुळे भाजणी एकदम हलकी फुलकी होते आणि थालीपीठं खुसखुशीत होतात. तर सगळ्यांच्याच कामाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघूयात. तुम्हाला जर 1 किलो भाजणी करायची आहे तर हे प्रमाण बरोबर आहे. तर आपण घेतली आहे 200 ग्रॅम ज्वारी, 200 ग्रॅम बाजरी, 100 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत, 100 ग्रॅम हिरवे मूग घेतलेत, 125 ग्रॅम अख्खे हरभरे घेतलेले आहेत, 100 ग्रॅम गहू लागतील, 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, 50 ग्रॅम उडदाची डाळ, 50 ग्रॅम चवळी घेतलेली आहे. त्याचबरोबर 20 ते 25 ग्रॅम धने लागतील, 20 ते 25 ग्रॅम जिरे आणि 1 चमचा मेथीदाणा. तर हे झालं वजनी प्रमाण. आणि जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात करायचं तर हे प्रमाण योग्य आहे. आता वाटीचं प्रमाण बघूयात. म्हणजे तुम्हाला घरगुती स्वरूपात करायचं आहे तर घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप घ्या किंवा एखादं भांडं घ्या, त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. तर आपण घेतली आहे 2 वाट्या ज्वारी, 2 वाट्या बाजरी, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी हिरवे अख्खे मूग, 1 वाटी गच्च भरून हरभरे, 1 वाटी गहू, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चवळी, अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत, पाव वाटी जिरे आणि 1 चमचा मेथीदाणे. तर आता भाजणीसाठी कधीही जाड तळाची कढई घ्यायची, पातळ कढई घ्यायची नाही. आणि आपण जास्त प्रमाणात करतो त्यावेळी शक्यतो करून अशी गोल तळाची कढई घ्यायची, म्हणजे धान्य व्यवस्थित सरकतं आणि हात अवघडून येत नाही. तर कढई तापलेली आहे. यामध्ये पहिल्यांदा घालूयात ज्वारी. हे सगळं धान्य मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही ओलं कापड असतं की नाही, कॉटनचं कापड घट्ट पिळून घ्या पाण्यामधनं आणि त्याने हे धान्य पुसून घेऊ शकता. आता ज्वारी घातली आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि ज्वारी मंद आचेवर छान भाजून घ्यायची. कुठल्याही प्रकारची भाजणी असो, ती आपण जितकी चांगली भाजतो तितका तो पदार्थ उत्तम होतो, खुसखुशीत होतो. म्हणजे खूप भाजायचं नाही, करपवायचं नाही, मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं. म्हणजे ते पदार्थ हलके होतात आणि भाजणीसुद्धा चांगली होऊन थालीपीठंसुद्धा तशीच होतात. त्यामुळं प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजायचा आणि मंद आचेवर भाजायचा. तर एक 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजल्यानंतर ज्वारी छान भाजली गेलेली आहे. खूप डार्क झाली नाही, हलका रंग बदलला आहे आणि मस्त असा याचा सुवास यायला लागला आहे. आता भाजणी काढून घ्यायची आहे. तर डायरेक्ट परातीत ताटात कधीच भाजणी काढायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं. तर इथं मी काय केलं आहे, परातीवर एक कॉटनचा स्वच्छ कोरडा कपडा अंथरला आहे. यावर आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची. आता मस्त कढईला ताव आलेला आहे, पटापट सगळं धान्य भाजूयात. आता मी बाजरी भाजून घेते आहे. आता तुम्ही म्हणाल की सगळं एकत्र भाजल्यावर काय होईल, तर सगळं एकत्र करून भाजलं तर बाजरी भाजायला कमी वेळ लागतो, ज्वारी भाजायला जास्त वेळ लागतो, डाळी भाजायला वेगळाच वेळ लागतो. सगळं धान्य अगदी छान भाजलं जावं म्हणून ते प्रत्येक धान्य वेगवेगळं भाजून घ्यायचं.
तर आता बाजरीसुद्धा मंद आचेवर भाजून घेऊ. तर बाजरी पण छान भाजून झालेली आहे. अशी हलकासा रंग बदलला आहे, मस्त वास येतो आहे आणि एक दोन बाजऱ्या ना अशा फुटलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या लाह्या होऊ लागल्यात. एवढी बाजरी भाजण्यासाठी मला एकूण 4 ते 5 मिनिट लागले. बाजरी पण काढून घेतली. आता यामध्ये भाजूयात गहू. आता हे गहूसुद्धा असे छान टपोरे फुलेपर्यंत भाजायचे. तर गहूसुद्धा मंद आचेवर भाजलेत आणि हे बघा किती छान असे फुललेले आहेत, हलकासे त्याच्यावर डाग आलेले आहेत. गहू भाजण्यासाठी मला एकूण 3 ते 4 मिनिट लागले. गहू पण काढून घेऊया. गहू भाजून झाले. आता भाजायचे तांदूळ. तांदूळसुद्धा मंद आचेवर फुलेपर्यंत भाजू. तर तांदूळसुद्धा भाजून झालेत. भाजल्यानंतर बघा असे थोडेसे मोठे दिसतात आणि पांढरट दिसतात. एवढे तांदूळ भाजण्यासाठी मला 3 ते 4 मिनिट लागले. याला पण काढून घेऊया. आणि आता भाजूयात हरभरे. इथं आपण जे धान्य दाखवतोय, तुम्हाला जर वाटतं एखादं धान्य नको आहे, नाही घातलं तरी चालेल, एखादं कमी करायचं आहे तरी चालेल, किंवा तुम्हाला वाटतं की ज्वारी नको, पूर्ण बाजरी हवी आहे, तर दुप्पट बाजरी घ्या, किंवा बाजरी नको आहे, ज्वारी हवी आहे, तर दुप्पट ज्वारी घ्या. असं आपण करू शकतो. तर आता हरभरेसुद्धा एक 3-4 मिनटं मंद आचेवर भाजूया. तर एक 4-5 मिनिटं लागले हरभरे भाजण्यासाठी. हलके हलके त्याच्यावर डाग आलेत. हरभरे पण काढूया. आता यामध्ये भाजूयात हिरवे मूग. यालाही मंद आचेवर भाजायचं. आता कढईमध्ये घ्यायचे आहेत धणे, जिरे आणि यालाही अगदी 1-2 मिनिटासाठी भाजायचं. असा हलका हलका सुगंध यायला लागला की काढून घ्यायचं. तर धणे जिरे मंद आचेवर भाजलेले आहेत. अगदी 1 ते 1.5 मिनिट लागला. याला काढून घेऊया. आता हे धणे आणि जिरे गरम आहेत तेव्हाच याच्यावर मेथीदाणा घालायचा आहे. मेथीदाणा भाजायचा नाही, नाहीतर तो जास्त कडू होतो. फक्त हे गरम गरम असतानाच दाणे याच्यावर घालायचे, म्हणजे ते थोडेसे गरम होतात आणि नीट दळले जातात. आता सगळं धान्य भाजून घेतलं आहे, कॉटनच्या कपड्यावर काढलेलं आहे. याला मिसळून घ्यायचं. मिसळून घेतलं की याला संपूर्ण गार करायचं आणि मग गिरणीमधून दळून आणायचं. दळून कसं आणायचं? चकली भाजणी आपण एकदम बारीक दळतो, पण याला आपण थोडंसं रवाळ ठेवायचं. म्हणजे चकली भाजणी एकदम मैद्यासारखी असते की नाही, तर याला आपण हलकंसं जाडसर ठेवायचं. जसं ज्वारीचं पीठ कसं असतं भाकरीचं, अगदी तसं याला हलकंसं. कारण काय आहे ना, तुम्ही याला खूप बारीक दळलं तर थालपीठ अशी घशामध्ये दाटल्यासारखी होतात. याला पूर्ण गार होऊ द्या, मग गिरणीमधून दळून आणा. दळून आणत असताना गहू जर दळले असतील तर त्यानंतर याला दळायचं नाही. तर हे तुम्ही ज्वारीनंतर दळू शकता, बाजरीनंतर दळू शकता, हरभऱ्याची डाळ किंवा कुठलीही डाळ वाटली असेल, चकली भाजणी जर दळली असेल तर त्यानंतर दळून आणा. गव्हाच्या पिठावर दळून आणलं तर मात्र थालीपीठं अशी थोडीशी करपल्यासारखी होतात किंवा चिकट होण्याची शक्यता असते. आता याला मी पूर्ण गार करते आणि गिरणीमधून हलकंसं रवाळ दळून आणते. तर इथं आपली ही थालीपीठाची भाजणी मी दळून आणलेली आहे. ही मी बाजरीवर टाकली किंवा ज्वारीवर वगैरे टाकली तरी चालेल. आणि हे बघा दळून आणताना अशी हलकीशी जाडसर दळून आणली आहे. आपलं लाडूचं पीठ कसं असतं अगदी तशी, म्हणजे थालीपीठं खुसखुशीत होतात. आणि आपण सगळं साहित्य असं मोजून घेतलं होतं की तयार होणारी भाजणी बरोबर 1 किलो तयार होते. त्यामुळे तुम्हाला जर भाजणी अशी किलोमध्ये विकायची असेल तर तुम्ही हे प्रमाण वापरू शकता, किंवा त्याचं दुप्पट तिप्पट तुम्हाला जसं वाढवून घ्यायचं तसं सगळं प्रमाण वाढवून घेऊ शकता. आपली भाजणी तयार झालेली आहे. ही भाजणी एकदा करून ठेवली की जवळपास 2 ते 3 महिने आरामात टिकते. फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे. फक्त ही कोरड्या हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवा. पाण्याचा हात लागून देऊ नका, म्हणजे तिला अळीजाळी लागणार नाही. आता या भाजणीपासून थालीपीठ कसं करायचं ते बघूया. तर इथं मी घेतली आहे 4 वाट्या भाजणी. 4 वाट्या थालीपीठाची भाजणी, त्यासाठी 1.5 वाटी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. थालीपीठाला मग ती कुठल्याही प्रकारची करा, मिक्स पिठांची किंवा भाजणीची, भरपूर कोथिंबीर घालायची, चव खूप चांगली येते. 1 वाटी चिरलेला कांदा, 3 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर आपल्याला वाटण करायचं आहे. त्यासाठी लागेल 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरं. आता पाणी न घालता याला जाडसर वाटूया. तर आपलं हे वाटण तयार झालं आहे. आता लगेच आपण थालीपीठं करायला सुरुवात करतोय. मी परातीमध्ये हे सगळं वाटण काढते आहे. यामध्येच घालूयात चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा. कांदा थालीपीठामध्ये जरूर वापरा, कारण त्यामुळे थालीपीठं वातड होत नाहीत, चांगली मऊसूत राहतात.
आणि हो, जर तुम्हाला कोथिंबिरीसोबत अजून दुसऱ्या कुठल्या पालेभाज्या वापरायच्या असतील तरी पण चालेल, त्यासुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून वापरू शकता. आता यामध्ये घालायची आहे थालीपीठाची भाजणी, पांढरे तीळ, हळद आणि चवीप्रमाणे मीठ. याला मिक्स करायचं आहे. आधी आपल्याला पाणी घालायचं नाही, तर याला इतकं असं छान असं हाताने चुरून घ्यायचं जेणेकरून त्या कोथिंबिरीचा असा रस बाहेर येतो, फ्लेवर बाहेर येतो आणि मग थालीपीठाला चव खूप चांगली येते. तर आपण कोथिंबिरीला याच्यामध्ये असं छान असं चुरून घेतलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं सरसरीत पीठ भिजवायचं. आपलं भाकरीचं पीठ कसं असतं अगदी तसंच किंवा त्याहून थोडंसं पातळ करायचं, म्हणजे थालीपीठं व्यवस्थित सरकली जातात. तर हे बघा, पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. भाकरीचं पीठ असतं ना अगदी तसंच ठेवलं आहे किंवा त्यापेक्षा थोडंसं सरसरीत ठेवलं आहे म्हटलं तरी चालेल. आता हे काय फार भिजवत ठेवायचं नाही, बाजरी वगैरे घातलं आहे ना, नाहीतर ते असं थोडंसं चिकटपणा त्याचा कमी होतो. त्यामुळं लगेच थालीपीठं करायला घ्यायची. तर थालीपीठं थापण्यासाठी मी पोळपाट घेतला आहे. त्याच्यावर एक कॉटनचा स्वच्छ रुमाल पाण्यामध्ये बुडवला आणि घट्ट पिळून घेतलेला आहे. हा माझा स्वयंपाकातलाच रुमाल आहे, जवळपास मी खूप दिवस झालं वापरते आहे. तर याला आपण थोडंसं पाणी लावून घेऊया. रुमाल खूप ओला करायचा नाही. आता आपल्याला जेवढं साईजचं थालीपीठ हवं तेवढा गोळा घ्यायचा आणि याला थापून घ्यायचं आहे. थापून म्हणजे असं फक्त पसरवत जायचं आहे. आपल्याला मध्ये मध्ये काय करायचं, पाण्यामध्ये असं हात बुडवायचा, खूप पण पाणी घ्यायचं नाही, बुडवायचं आणि थोडंसं झटकायचं आणि मग याला पसरायचं, म्हणजे थालीपीठ अगदी छान पातळ पसरता येतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी तुम्हाला जरी म्हणते की थालीपीठ खूप छान होतं, थालीपीठ आहेत ना अशी पातळ खूप मस्त लागतात, पण मला ना तितकी पातळ करता येत नाही जितकी माझी आई करते. म्हणजे खूप सुंदर अगदी छान पातळ थालीपीठं थापते. खरं तर आम्ही याला थालीपीठांपेक्षा धपाटे असं म्हणतो आणि मला थालीपीठ पातळ थापता येत नाही म्हणून आईने धपाटे पण दिलेले आहेत. पण तरीही अजून माझ्या आईचं जे थालीपीठ आहे ना खूप पातळ असतं, तरीसुद्धा ते अजिबात चिवट होत नाही. पण तरीही आईच्या सगळ्या टिप्स मी इथं तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुमच्यामध्ये जर माझ्या आईसारखं स्किल असेल तर तुम्ही पण यापेक्षाही छान थालीपीठं करू शकाल. तर हे बघा, मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघाल ना सगळीकडनं मी एकसारखं थापलेलं आहे. याहीपेक्षा पातळ आपण करू शकतो जर तुम्हाला आवडत असेल तर, म्हणजे जर खरपूस थालीपीठं आवडत असतील ना तर. एकदा थापून घेतलं की फक्त सगळीकडनं एकसारखं झालं आहे का बघायचं, कारण जर आपण कधी जाड वगैरे ठेवलं ना तर मग ते चांगलं लागत नाही. तर हे बघा, छान असं पातळ थालीपीठ थापलेलं आहे. आता मध्ये फक्त याला होल करून घ्यायचे छान, म्हणजे काय याच्यामध्ये तेल सोडता येतं आणि ते तेल आतपर्यंत जाऊन थालीपीठ व्यवस्थित शेकलं जातं. आता थालीपीठ शेकून घेऊया. तर थालीपीठासाठी तवा गरम करत ठेवला आहे, त्याला घ्यायचं आहे थोडंसं तेल. इथं मी हे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध आहेत, पारंपरिक आहेत, कुठलेही केमिकल्स त्यात आपण वापरत नाही. तुम्हाला घ्यायचे असतील किंवा एकदा नक्की वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तवा चांगला तापला आहे, असाच रुमाल उचलायचा, थालीपीठाची बाजू तव्यावर टाकायची, याला वरून थोडंसं असं पाणी लावायचं आणि रुमाल अलगद उचलून काढायचा. हे बघा किती सुंदर थालीपीठ टाकलं आहे. आता कडेने तेल सोडूया. मधल्या या छिद्रांमध्येही तेल सोडायचं 2-2 थेंब. याच्यावर झाकण ठेवायचं आणि याची एक बाजू साधारण एक अर्ध्या ते 1 मिनिटांसाठी मध्यम आचेवर शेकून घ्यायची. तर साधारण एक अर्ध्या 1 मिनिटांनी याला चेक करूया. तर हे बघा, झाकण ठेवल्यामुळं ती वाफ तयार होते आणि वरचा भाग सुकत नाही आणि त्यामुळं थालीपीठ कोरडं पडून चिवट होत नाही. आता याला उलटून घेऊयात. आता मात्र गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे, एकदम कमी करायचा नाही आणि हे थालीपीठ दोन्ही बाजूने चांगलं शेकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर इथं तुपाचा वापर करू शकता, मी तेलाचा वापर करते. तेल किंवा तूप काहीही लावा आणि थालीपीठ दोन्ही बाजूने मध्यम आचेवर शेकून घ्या. आणि हे थालीपीठ होतं तर मी दुसरं थालीपीठ थापून घेते. आता समजा तुम्हाला वाटलं की आता थालीपीठ रुमालाला खूप चिकटते, सरकतच नाही आहे, तर रुमाल पुन्हा 1-2-3 थालीपीठं थापून झाली की थोडासा पाण्यामध्ये असा चोळून काढायचा आणि मग वापरायचा, म्हणजे थालीपीठं व्यवस्थित थापता येतात. तर उरलेली सगळी थालीपीठं मी अशीच करून घेते. तर इथं आपण जे 4 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं ना त्याच्यामध्ये साधारण एक 7 ते 8 मध्यम आकाराची थालीपीठं होतात. तर हे बघा, थालीपीठ छान असं शेकून झालेलं आहे. फक्त काय करायचं, त्याला जर तुम्हाला छान खरपूस करायचं आहे ना तर शेवटची एक 15-20 सेकंद दोन्ही बाजूने गॅस मोठा करायचा, 5-10 सेकंद इकडून आणि 5-10 सेकंद दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं, म्हणजे ते वरून छान खरपूस होतं. पण जर तुम्हाला कुणाला चावण्याचा वगैरे त्रास असेल तर मऊसूतच भाजा. आता याला मी लावते थोडंसं बटर
मुलांना द्यायचं असेल तर बटर अगदी आवडीने खातात मग थालीपीठ मुलं, त्यामुळे मी थोडंसं बटर लावून घेते. वा, तर मस्त थालीपीठ भाजून झालं आहे, रंग सुंदर आला आहे. याला मी असं जाळीवरच काढते, म्हणजे पोळी भाकरी असं जाळीवर काढलं की वाफ धरत नाही आणि ते ओलं होत नाही. तर आपलं मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे. दुसरं थालीपीठ आपण असंच भाजून घेऊयात. आता तुम्हाला जर थालीपीठ अशी एकदमच मऊ हवी असतील ना, तर पहिल्यांदा आपण कसं झाकून शेकली तसंच संपूर्णपणे झाकून शेका, म्हणजे ती वाफ त्याच्यामध्ये तशीच राहते आणि थालीपीठं चांगली शिजतात सुद्धा आणि वाफेमुळे मऊ राहतात. तुमच्या घरात जर कोणाला चावण्याचा त्रास असेल, कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतील, तर त्यांच्यासाठी थालीपीठं तुम्ही संपूर्णपणे झाकून करू शकता. आपण फक्त एकदा झाकलं, त्यानंतर पूर्ण असंच शेकून घेतलं. आणि जर तुम्हाला मऊ थालीपीठं पाहिजे तर संपूर्णपणे झाकूनच सगळ्या बाजूने शेकून घ्या. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त खमंग थालीपीठाची भाजणी कशी करायची ते बघितलं. त्याचसोबत त्याच्यापासून थालीपीठं कशी करायची ते बघितलं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे किंवा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याचं प्रॉफिट कसं करायचं. आता जर तुम्ही थालीपीठाच्या भाजणीची ऑर्डर घेताय, समजा त्याचं प्रॉफिट कसं ठरवायचं किंवा त्याची किंमत कशी ठरवायची. समजा 1 किलो भाजणीसाठी तुम्हाला 100 रुपये खर्च येतो, तर त्या 100 रुपयाच्या जेवढा खर्च झाला आहे, मग त्यामध्ये तुम्ही काय काय पदार्थ वापरलेत, गॅस किती गेला आहे, पेट्रोल गेलं आहे का, इलेक्ट्रिसिटी गेली आहे का, त्यानंतर किती जिन्नस लागलं, तेल तूप जे काय असेल ते सगळ्याचा हिशोब करायचा. समजा 100 रुपये होत आहेत, तर जेवढी किंमत होते त्याच्या 60% किंवा 70% किंमत काढायची आणि तुमच्या त्या किमतीमध्ये ते प्रॉफिट ॲड करायचं. म्हणजे 100 रुपये झाले तर त्याचं 60% म्हणजे 60 रुपये, तर 160 रुपये त्या भाजणीची किंमत. म्हणजे मी हा अंदाज सांगते आहे, तुम्हाला किती खर्च येतो त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. कुणी 60% प्रॉफिट लावतं, कुणी 70% लावतं, तर काही जण 40% सुद्धा लावतात. एरिया वाईज डिपेंड करतं की रेट कसा आहे. काही एरियामध्ये खूपच कमी असतो तर काही एरियाजमध्ये जास्त असतो. तर अशा प्रकारे आज आपण इथं 1 किलोच्या प्रमाणात थालीपीठाची भाजणी कशी करायची ते बघितलं. त्यापासून खमंग थालीपीठं कशी करायची ते बघितलं. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.